अनिता आणि रोहनच्या लग्नाला आता कुठे 6 महिने पूर्ण झाले होते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे आणि त्यांचा नवा संसार अगदी आनंदाने सुरू होता. रोहन स्वभावाने अतिशय समजूतदार, शांत आणि सगळ्यांची काळजी घेणारा मुलगा होता. अनिताला असा नवरा मिळाला हे पाहून एक आई म्हणून माझं मन तृप्त व्हायचं. 6 महिन्यानंतर काही कामानिमित्त आणि लेकीला भेटावं म्हणून मी त्यांच्या घरी पुण्याला राहायला आले होते. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. घर हसतं-खेळतं होतं. पण अचानक एका दिवसात माझं आयुष्य फार बदलून गेलं आणि त्यासोबतच वातावरणातही एक अजब शांतता पसरू लागली. अनिता एका मोठ्या आय-टी कंपनीत कामाला होती. रोज सकाळी 8:30-9च्या दरम्यान ती घाईघाईने नाश्ता करून ऑफिसला निघून जायची. ती गेल्यानंतर घरात फक्त मी आणि रोहन उरायचो. रोहनचे स्वतःचे कामाचे स्वरूप थोडे लवचिक असल्यामुळे तो दुपारनंतर कामावर लक्ष द्यायचा किंवा घरातूनच काम करायचा. गेल्या 4-5 दिवसांपासून आमच्या दोघांतही काहीतरी वेगळंच घडायला लागलं होतं. अनिता सकाळी घरातून बाहेर पडली, की घराचा मुख्य दरवाजा लावल्याची खात्री करून रोहन माझ्याकडे यायचा. आम्ही दोघे हॉलचा दरवाजा आतून बंद करून घ्यायचो. आम्ही तासनतास अगदी एकमेकांच्या जवळ बसून कुजबुजायचो. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू व्हायचे. माझं मन प्रचंड घाबरलेलं असायचं. मनात एक अनामिक भीती आणि एक काळजी असायची. अशा वेळी रोहन माझा हात आपल्या हातात घ्यायचा, माझ्या पाठीवरून हात फिरवायचा आणि मला समजवत हळू आवाजात भक्कम आधार द्यायचा. "आई, घाबरू नका, मी आहे ना. सगळं काही व्यवस्थित होईल. पण हे आपल्या दोघांमधील गुपित आहे. हे आणि त्याला अजिबात कळता कामा नये." रोहन नेहमी मला हेच सांगायचा. मीही मान हलवून त्याच्या होमध्ये हो मिळवायचे आणि डोळे पुसायचे. एक दिवस दुपारी साधारण 1च्या सुमारास नेहमीप्रमाणे अनिता ऑफिसमध्ये असायची ती वेळ होती. मी आणि रोहन हॉलमध्ये एकत्र बसलो होतो. माझ्या हातात एक कागद होता आणि रोहन मला काहीतरी बारकाईने समजावून सांगत होता. माझ्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच पाणी होतं. अचानक घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली आणि पाठोपाठ बेल वाजली. घंटीचा आवाज ऐकताच आम्हा दोघांच्या अंगावर काटा उठला. रोहन एकदम दचकून उभा राहिला. मीही घाबरून हातातले कागद सावरू लागले. दुपारी या वेळेत घरी कोण आला असेल? अनिता तर संध्याकाळी 7च्या शिवाय घरी येतच नाही. आई, तुम्ही शांत बसा. मी बघतो कोण आहे ते. रोहनने मला घाबरलेल्या आवाजात सांगितले. रोहनने मुख्य दरवाजा उघडायला जवळ-जवळ 5 मिनिटाचा वेळ लावला. या 5 मिनिटात मी हॉलमधील सगळे कागदपत्र पटापट उचलले आणि माझ्या बेडरूममध्ये पळाले. रोहनने स्वतःला सावरले. आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि मगच दरवाजा उघडला. दरवाजात अनिता उभी होती. तिच्या हातात ऑफिसची एक महत्त्वाची फाईल होती, जी ती सकाळी घाईघाईत घरीच विसरली होती. ती फाईल नेण्यासाठी ती दुपारी अचानक घरी परतली होती. "अरे रोहन, दरवाजा उघडायला एवढा वेळ का लावलास? आणि तुझा चेहरा असा घामाने का भिजलाय? काय झालंय?" अनिताने शंकेच्या सुरात रोहनला विचारले. "अ, काही नाही गं अनिता. मी मी वॉशरूममध्ये होतो म्हणून उशीर झाला. तू अचानक यावेळेस कशी आलीस?" रोहन अडखळत आणि शब्द सांभाळत बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. अनिताने हॉलमध्ये पाऊल टाकले. तिला घरातील वातावरण नेहमीसारखे वाटले नाही. हॉलमध्ये एक विचित्र शांतता होती. तितक्यात तिची नजर माझ्या बेडरूमच्या दाराकडे गेली. मी बेडरूमचे दार अर्धे उघडे ठेवून आतूनच बाहेर पाहत होते आणि त्याची नजर माझ्यावर पडताच मी घाईघाईने माझ्या साडीच्या पदराने हातातले कागद लपवले आणि पटकन बेडरूमचे दार आतून बंद करून घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. तिने हॉलमध्ये इकडे-तिकडे पाहिले. टीव्हीच्या शेजारी रोहनचा मोबाईल पडला होता. त्या मोबाईलची स्क्रीन अजूनही सुरू होती आणि त्यावर कुठल्यातरी डॉक्टरांशी झालेल्या चॅटचा किंवा कॉलिंगचा मेसेज दिसत होता. पण रोहनने अनिताने तो फोन पाहण्याआधीच तो पटकन उचलून खिशात ठेवला. अनिता तिथे स्तब्ध उभी राहिली. तिचे डोळे रोहनवर टिकून होते. "आई, दुपारी अशी घाबरून स्वतःच्या खोलीत का पळाली? रोहन एवढा धासवलेला का दिसतोय? माझ्या अनुपस्थितीत या घरात माझ्या पती आणि आईमध्ये नक्की असं काय शिजतंय, जे माझ्यापासून एवढं लपवलं जातंय?" आणि त्याच्या मनात संशयाची पहिली भयंकर पाल चुकचुकली होती. तिने विसरलेली फाईल उचलली, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे उडून गेला होता. तिने रोहनकडे एक संशयित नजर टाकली आणि एक शब्दही न बोलता ती घराबाहेर पडली. अनिता गेल्यानंतर रोहनने एक मोठा सुस्कारा सोडला आणि माझ्या खोलीचे दार उघडले. "आई, दार उघडा." अनिता गेली. रोहन म्हणाला. मी दार उघडले. माझे हात अजूनही थरथरत होते. "रोहन, बाळा, अनिताला आपल्यावर संशय आलाय." तिच्या डोळ्यात मी तो संशय पाहिला. "आपण हे चुकीचं करतोय का रे? तिला सगळं सांगून टाकूयात का?" मी रडत-रडत विचारले. रोहनने माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाला, "नाही आई, अजिबात नाही.
आपण काहीही चुकीचं करत नाहीये. फक्त अजून 2 दिवसांची गोष्ट आहे आणि त्याला जर आता कळालं, तर सगळं बेत बिघडेल. ती सहन करू शकणार नाही. मला तिची काळजी आहे. तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. मी सगळं सांभाळून घेईल." रोहन मला समजावत होता खरं, पण मला आतून एकच भीती खात होती. संशयाचं हे छोटं रोपट आमच्या या हसत्या-खेळत्या कुटुंबाचं वाटोळं तर करणार नाही ना? कारण आणि त्याच्या मनात जो संशय निर्माण झाला होता, तो आता एक मोठ्या वादळाचं रूप घेणार होता. त्या दिवशी दुपारी अनिता ऑफिसची फाईल घेऊन निघून तर गेली, पण जाताना तिच्या डोळ्यात जो संशय मी पाहिला होता, त्याने माझी रात्रभराची झोप उडवली होती. एका आईच्या मनाला आपल्या मुलाचे भाव अचूक कळतात. अनिताचं मन आता शांत नव्हतं. तिला वाटत होतं, की तिच्या पाठीमागे या घरात काहीतरी भयंकर शिस्त आहे आणि दुर्दैवाने परिस्थिती ही तशीच निर्माण होत चालली होती. पुढचे 2 दिवस घरात एक भयानक शांतता पसरली होती. अनिता पूर्वीसारखे माझ्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती. जेव्हा मी तिच्याशी बोलायला जायचे, तेव्हा ती कामाचं नाव सांगून विषय टाळायची किंवा रुक्षपणे उत्तर द्यायची. रोहनशी सुद्धा तिचं बोलणं अगदी मोजक आणि औपचारिक झालं होतं. ती घरात असूनही घरात नव्हती जणू. रोहनने मला अनेकदा समजावलं, "आई, तुम्ही अनिताच्या वागण्याचा अजिबात त्रास करून घेऊ नका. ती सध्या चिडली आहे कारण तिला ते सत्य ठाऊक नाही. एकदा का योग्य वेळ आली, की तिचा हा सगळा गैरसमज दूर होईल." रोहनचं बोलणं बरोबर होतं, पण माझ्या मनाला शांतता लाभत नव्हती. मला सतत वाटायचं, की आपण अनिताला अंधारात ठेवून खूप मोठी चूक करतोय. पण रोहनच्या आग्रहापुढे माझं काहीच चालत नव्हतं. त्याच आठवड्यातल्या गुरुवारी रात्री एक अशी घटना घडली, ज्याने अनिताच्या मनातील संशयाचा विस्तार एकदम पेटवून दिला. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. सगळीकडे एकदम मिट्ट काळोख आणि शांतता होती. पण मला मात्र कसली तरी भयानक अस्वस्थता जाणवत होती. छातीत धडधड होत होती आणि चक्कर आल्यासारखं वाटत होतं. मी पलंगावर पडून कणत होते. मला सहनच होत नव्हतं. माझा तो कण्याचा हलकासा आवाज शेजारच्या खोलीत झोपलेला रोहनच्या कानावर पडला बहुधा. तो पटकन उठला आणि हळूच माझ्या खोलीत आला. त्याने माझ्या खोलीचं दार अर्धा उघडा ठेवला आणि आतल्या मंद नाईट लॅम्पचा प्रकाश सुरू केला. "आई, काय होतंय? त्रास होतोय का खूप?" रोहनने अत्यंत काळजीने विचारले आणि तो माझ्या शेजारी पलंगावर बसला. माझ्या डोळ्यातून अश्रू गळा-गळा व्हायला लागले. मी त्याचा हात घट्ट धरला आणि रडत-रडत म्हणाले, "रोहन, बाळा, मला आता हे अजिबात सहन होत नाहीये. माझ्याने आता हा त्रास सहन केला जात नाही. आपण अनिताला सगळं सांगून टाकूयात रे. ती माझी मुलगी आहे. ती समजून घेईल. मी तिच्यापासून हे गुपित आणखी लपवू शकत नाही." रोहनने माझ्या डोळ्यातले पाणी पुसले. त्याने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि अतिशय प्रेमाने पण ठामपणे म्हणाला, "आई, प्लीज हिंमत हारू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. आपण एवढा मोठा टप्पा पार केलाय. आता फक्त 2 दिवसांची गोष्ट उरली आहे. हे काम आपण अनितापासून गुपतच ठेवायचं आहे. तिला याबद्दल काहीही कळता कामा नये. नाहीतर सगळा खेळ बिघडेल आणि आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. फक्त 2 दिवस. 2 दिवसात सगळं ठीक होईल. मी तुम्हाला वचन देतो." मी रडत-रडतच होकारती मान हलवली. रोहनने अत्यंत ममतेने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि माझे डोके आपल्या छातीशी लावून मला धीर दिला. पण आम्हा दोघांनाही हे ठाऊक नव्हतं, की आमच्या दुर्दैवाने बेडरूमचं दार अर्धा उघडा होता आणि त्याला रात्री तहान लागली होती म्हणून ती पाणी प्यायला उठली होती. हॉलमधून जाताना सासूबाईंच्या खोलीत दिवा जळताना पाहून ती तिथे आली होती. दाराच्या फिटीतून तिने ते सगळं दृश्य पाहिलं होतं. तिने पाहिलं तिचा नवरा रोहन तिच्या आईच्या अगदीच जवळ बसला आहे. आईचा हात त्याच्या हातात आहे. आई रडते आणि रोहन तिला, "हे काम अनितापासून गुपित ठेवायचं आहे. तिला कळलं तर हे खेळ बिघडेल," असं समजवतोय. आणि शेवटी रोहनने तिच्या आईला जवळ घेऊन दिलेली ती मिठी. आणि त्याच्या दृष्टीने हे दृश्य तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने भिंतीचा आधार घेतला, नाहीतर ती तिथेच कोसळली असती. तिच्या स्वतःच्या आईने आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याने मिळून तिच्या पाठीत एवढा भयंकर खंजीर उपसला होता. तिचे डोळे अश्रूने भरून आले. राग, दुःखाचा आणि तिरस्काराचा एक प्रचंड उद्रेक तिच्या मनात झाला. पण ती त्या क्षणी तिथे काहीच बोलली नाही. ती तोंड दाबून स्वतःच्या बेडरूममध्ये पळाली. तिने स्वतःला पलंगावर झोकून दिले. रात्रभर ती अश्रू ढाळत होती. माझी आई, जिने मला जन्म दिला, वाढवलं, ती माझ्या नवऱ्यासोबत असं काय गुपित ठेवू शकते? आणि रोहन, जो माझ्याशी एवढं प्रेमाने वागायचा, तो माझ्या पाठीमागे असा खेळ खेळतोय? या विचाराने तिचे डोकं फुटायचंच बाकी राहिलं होतं. तिच्या मनातील आई आणि नवऱ्याबद्दलचे सगळे प्रेम एका क्षणात जळून खाक झाले होते.
तिथे आता फक्त आणि फक्त संशय, राग आणि बदल्याची भावना उरली होती. सकाळी जेव्हा रोहन नेहमीप्रमाणे तिच्याशी हसून बोलायला आला, तेव्हा अनिताने त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं, की रोहन क्षणभर सुन्नत झाला आणि त्याच्या मनात आता एकच निर्धार पक्का झाला होता. तिने स्वतःशीच शपथ घेतली, "अजून 2 दिवस." रोहन म्हणाला ना, "अजून 2 दिवसांची गोष्ट आहे. ठीक आहे, मी या 2 दिवसात शांत राहीन. पण रविवारी या दोघांचा असा पर्दाफाश करेन, की यांना कोणालाच तोंड दाखवायला जागा उरणार नाही." संशयाचं ते छोटं वादळ आता एक भयंकर त्सुनामीचे रूप घेऊन आमच्या हसता-खेळत्या संसाराला गिळंकृत करायला तयार झाले होते आणि मी आणि रोहन या येणाऱ्या संकटापासून पूर्णपणे अनभित होतो. त्या रात्रीनंतरचे 2 दिवस अनिता ज्या पद्धतीने वागत होती, ते पाहून माझं काळीज तेल-तेल तुटत होतं. ती माझ्याशी किंवा रोहनशी एका शब्दानेही बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचा कठोरपणा आला होता. ती जेवायची नाही, नीट झोपायची नाही. फक्त एका कोपऱ्यात बसून आमच्या दोघांकडे तिरस्काराने पाहत राहायची. रोहन मला वारंवार धीर देत होता, "आई, अवघे काही तास उरले आहेत. रविवारी सकाळी सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्याचे सगळे गैरसमज दूर होतील आणि ती आनंदाने उड्या मारेल." पण मला आतून भयंकर भीती वाटत होती. एखाद्या शांत समुद्राच्या पोटात जसं भयंकर वादळ दडलेलं असतं, तशीच काहीशी शांतता आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मला सारखं वाटायचं, की ही शांतता काहीतरी भयंकर घडण्याचे संकेत देत आहे. आणि शेवटी तो रविवार उजडलाच. रविवारची ती सकाळ आमच्या आयुष्यात असं काही भूकंप आणेल, याचा आम्हा स्वप्नातही विचार केला नव्हता. सकाळी साधारण 9ची वेळ असेल. मी आणि रोहन हॉलमध्ये बसून चहा घेत होतो. तितक्यात अनिता तिच्या बेडरूममधून बाहेर आली. तिचे डोळे रागाने पार लाल झाले होते. तिच्या हातात एक मोठी बॅग होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता. ती तडक हॉलमध्ये आली आणि तिने हातातील बॅग सोफ्यावर आदळली. "अनिता, काय झालंय गं? तू एवढ्या सकाळी बॅग भरून कुठे निघालीस?" रोहनने आश्चर्याने विचारले आणि तो सोफ्यावरून उठला. "मला शिवू नकोस, दूर राहा माझ्यापासून." अनिता मोठ्याने किंचाळली. तिचा तो आक्रमक अवतार पाहून मी आणि रोहन दोघेही थरथरलो. "अनिता, अगं पण काय झालंय? तू अशी अचानक का चिडली आहेस?" मी पुढे जात तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनिताने मला हाताने मागे सरकवले. तिने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं, त्या नजरेत एक आई म्हणून मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. "आई, तू तर काही बोलूच नकोस." आणि त्याच्या डोळ्यातून आता रागाचे आणि दुःखाचे धारा वाहत होत्या. "मला सांगा, काय चाललंय या घरात? गेल्या कित्येक दिवसांपासून मी शांतपणे सगळं पाहत होते. मी ऑफिसला गेले, की तुम्ही दोघं घराचं दार बंद करून काय करता? रात्रीच्या वेळी गुपचूप कुजबुजणाऱ्या गप्पा, ते संशयास्पद संवाद आणि एकमेकांना दिलेले ते धीर. काय आहे हे सगळं?" रोहनने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले, पण अनिताने त्याला मध्येच थांबवले. "थांब रोहन, आज तू काहीच बोलूच नकोस. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. परवा रात्री 2 वाजता तू आईच्या बेडरूममध्ये होतास. तू आईचा हात धरून तिची समजूत काढत होतास ना? तू आईला काय म्हणत होतास? हे काम अनितापासून गुपत ठेवायचं आहे. तिला कळलं तर सगळा खेळ बिघडेल. सांग मला, असा कुठला खेळ खेळत आहात तुम्ही माझ्या पाठीमागे? एकीकडे माझा नवरा आणि दुसरीकडे माझी स्वतःची आई. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या विश्वासाचा असा घात केलाय." आणि त्याच्या तोंडून हे भयंकर शब्द ऐकून माझे डोके सुन्न झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अनिता आमच्या नात्यावर आणि आमच्या चारित्र्यावर असा नीच संशय घेत होती. "अनिता, बाळा, हे तू काय बोलतेस?" माझ्या घशातून शब्द बाहेर पडत नव्हते. माझे डोळे अश्रूंनी भरून आले. "मी तुझी आई आहे गं आणि रोहन तुझा नवरा आहे. तू आमच्याबद्दल असा विचार कसा करू शकतेस? मग सांगा ना सत्य काय आहे ते?" अनिता किंचाळली. "जर तुम्ही काही चुकीचं करत नव्हता, तर माझ्यापासून काय लपत होता? दरवाजा आतून बंद का करत होता? सांगा. जर तुमच्याकडे काही उत्तर नसेल, तर मी आजच हे घर सोडून कायमचे निघून जाते. मला अशा माणसांसोबत एका छताखाली राहायचं नाहीये." आणि त्याच्या या शब्दांनी हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली. तितक्यात रोहन पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या या आरोपांचा राग नव्हता, तर त्याच्या डोळ्यात एक अथांग दुःख आणि वेदना होती. तो अनिताकडे गेला. अनिताने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने अतिशय शांतपणे तिचा हात धरला. "अनिता, तुझा आमच्यावरचा विश्वास एवढा नाजूक होता?" रोहनचा आवाज थरथरत होता. "तुला वाटलं, की तुझी आई आणि तुझा नवरा तुझ्या पाठीमागे काहीतरी चुकीचं करत आहेत. तुला खरंच वाटलं, की आम्ही तुझ्या पाठीत खंजीर खुपसत आहोत? मग दुसरं काय समजू मी?" अनिताने डोळ्यातले पाणी पुसत विचारले. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने टीव्हीच्या खाली असलेल्या ड्रॉवरमधून एक मोठी, पांढऱ्या रंगाची फाईल काढली.
ती फाईल त्याने अतिशय हळुवारपणे आणि त्याच्या हातात ठेवली. "हे बघ अनिता, ही ती फाईल आहे, जी आम्ही तुझ्यापासून लपवत होतो. ही ती कागदपत्रं आहेत, ज्यासाठी आम्ही दार बंद करून तासनतास चर्चा करत होतो. वाच हे आणि मग ठरव, की आम्ही तुझ्यासोबत काय खेळ खेळत होतो." रोहन शांत पण गंभीर आवाजात म्हणाला. अनिताने रोहनकडे एक क्षणसात्मक नजर टाकली. तिचे हात थरथरत होते. तिने फाईलचे पहिले पान उघडले. ती कुठली प्रेमपत्र नव्हती किंवा कुठलाही वाईट व्यवहार नव्हता. ते एका नामांकित हॉस्पिटलचे मेडिकल रिपोर्ट्स होते. अनिताने त्या रिपोर्टवर सासूबाईंचे म्हणजेच माझे नाव पाहिले होते. खाली डॉक्टरांचे मोठे रिमार्क्स लिहिलेले होते. जशी-जशी अनिता त्या फाईलमधली पानांमागून पाने वाचू लागली, तसा-तसा तिच्या चेहऱ्यावरचा राग गायब होऊन तिथे प्रचंड आश्चर्याचे आणि धक्क्याचे भाव जमा होऊ लागले. तिचे डोळे मोठे झाले. हातातली फाईल थरथरू लागली आणि तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला. "हे, हे काय आहे?" संशयाचं ते काळं पटल आता दूर होणार होतं आणि बंद दारामागचं एक असं सत्य बाहेर येणार होतं, ज्याची कल्पना अनिताने तिच्या स्वप्नातही केली नव्हती. आणि त्याच्या हातात ती वैदिक फाईल थरथरत होती. फाईलमध्ये डॉक्टरांचे रिमार्क्स, रक्ताचे रिपोर्ट्स आणि स्कॅनिंगचे रिपोर्ट्स वाचताना तिचा चेहरा पार पांढरा पडला होता. त्या फाईलवर स्पष्ट शब्दांत लिहिलं होतं, "क्रॉनिक किडनी फेल्युअर." माझ्या दोन्हीही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या होत्या आणि माझं शरीर हळू साथ सोडत होतं. "आई, हे, हे काय आहे?" आणि त्याचा आवाज घशातच अडकला. ती माझ्याकडे आणि नंतर रोहनकडे पाहत राहिली. रोहनने एक ठाम पाऊल पुढे टाकले आणि अत्यंत शांत, पण ओल्या आवाजात बोलायला सुरुवात केली. "अनिता, आईंना किडनीचा गंभीर आजार झालाय. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर वेळेत किडनी ट्रान्सप्लांट झालं नाही, तर त्यांच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे." रोहनचे हे शब्द ऐकताच आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहू लागले. रोहन पुढे बोलत होता, "तुझ्या आईला जेव्हा हे समजलं, तेव्हा त्या पूर्णपणे खचल्या होत्या. त्या तुला हे अजिबात सांगू देत नव्हत्या. त्यांचं म्हणणं होतं, की माझ्या आणि त्याचा संसार आता कुठे सुरू झालाय. मी जर तिला हे सांगितलं, तर तिच्यावर या वयात एवढं मोठं मानसिक आणि आर्थिक वजन पडेल. तिचं हस्तखळतं घर उद्ध्वस्त होईल." आई रोज बेडरूममध्ये एकट्याच रडत असायच्या अनिता. त्या स्वतःचा आजार लपवून मृत्यूची वाट पाहत होत्या आणि त्याने दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं. तिला आता श्वास घेणंही कठीण जात होतं. मी आईंना तसं रडताना गुपचूप पाहिलं होतं. रोहनचा आवाज दाटून आला होता. त्या दिवशी मी ठरवलं, की आई मला स्वतःच्या मुलासारखं प्रेम देते. तिच्यावर आलेलं हे संकट मी असंच उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी आईंना शब्द दिला, की "आई, जोपर्यंत तुमचा हा मुलगा जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला काहीही होऊ देणार नाही." मी स्वतः माझी किडनी आईला दान करायचा निर्णय घेतला. "काय?" अनिता स्तब्ध होऊन रोहनकडे पाहू लागली. "हो अनिता." रोहनने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला. "गेल्या काही दिवसात आम्ही जे लपवत होतो ते म्हणजे हॉस्पिटलच्या फेऱ्या. डॉक्टरांनी माझी आणि आईची ऑर्गन मॅचिंग टेस्ट केली होती. देवाच्या दयेने माझी किडनी आईच्या शरीराला 100% मॅच झाली. आपण दार बंद करून ज्यावर चर्चा करत होतो ते हेच वैदिक रिपोर्ट्स होते. आणि परवा रात्री मी आईचा समजूत काढत होतो. कारण सर्जरीच्या भीतीने आई ऐकत नव्हत्या. त्या म्हणत होत्या, की माझ्या जावयाचे अवयव मी कसे घेऊ? माझ्या डोळ्यातून तर पाण्याचा धबधबा वाहत होता. मी अनिताकडे पाहिलं. तिचे डोळे तर जणू विश्वासाने आणि पश्चात्तापाने थिजून गेले होते. रोहन पुढे म्हणाला, "अनिता, आम्ही तुझ्यापासून हे गुपित का ठेवलं माहिती कारण येत्या मंगळवारी तुझा वाढदिवस आहे आणि त्याच मंगळवारी डॉक्टरांनी ट्रान्सप्लांटची तारीख दिली आहे. मला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला जगातील सर्वात मोठी भेट द्यायची होती. तुझ्या आईचं नवीन आयुष्य. मला हे सरप्राईज ठेवायचं होतं, पण दुर्दैवाने तू आमच्या त्या त्यागावर आणि प्रेमावरच संशय घेतलास." रोहनचे हे शेवटचे शब्द पूर्ण होताच आणि त्याच्या हातातून ती फाईल खाली फरशीवर सांडली. तिच्या डोळ्यांसमोर सर्व प्रसंग वेगाने फिरू लागले. दुपारी घाबरून खोलीत जाणारी आई, रात्री रोहनने सासूबाईंचा धरलेला हात आणि तो दिलेला धीर. ज्या गोष्टींना ती पाप किंवा विश्वासघात समजत होती, ते तर एका मुलाने आपल्या आईसाठी केलेला जगातील सर्वात महान त्याग होता. अनिता धावत आली आणि माझ्या पायांवर कोसळली. "आई, मला माफ कर आई, मला माफ कर." ती लहान मुलासारखं ढसाढसा रडू लागली. "मी किती नीच आहे. मी स्वतःच्या आईवर आणि नवऱ्यावर एवढा भयंकर संशय कसा घेऊ शकले? माझे डोळे संशयाने आंधळे झाले होते आई. मला माफ कर." मी झुकून अनिताला उठवले आणि तिला काळजाशी घट्ट कवटाळले. "बाळा, रडू नकोस. तुझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी ही असाच विचार करती. यात तुझी काहीच चुकी नाही." त्यानंतर अनिता रोहनकडे वळली.
तिने रोहनचे दोन्ही हात हातात घेतले. तिच्या डोळ्यात पश्चात्ताप आणि रोहनबद्दल अथांग आदर स्पष्ट दिसत होता. "रोहन, मी तुझ्या योग्यतेची नाहीये." अनिता रडत-रडत म्हणाली. "ज्या माणसाने माझ्या आईला नवीन जीवन देण्यासाठी स्वतःच्या शरीराचा भाग द्यायचं ठरवलं, ज्याने माझ्या संसाराचा विचार न करता एका मुलाचं कर्तव्य बजावलं, त्या नवऱ्यावर मी संशय घेतला. तू फक्त माझा नवरा किंवा या घराचा जावई नाहीस रोहन. तू माझ्या आईचा खरा आणि सर्वात चांगला मुलगा आहेस." रोहनने हसून अनिताचे अश्रू पुसले. "अनिता, नाती ही फक्त रक्ताची नसतात. ती विश्वासाची आणि प्रेमाची असतात. सासू ही सुद्धा आईच असते आणि जावई हा सुद्धा मुलगाच असतो." आम्ही तिघांनीही एकमेकांना घट्टमिठी मारली. संशयाचं ते काळं वादळ पूर्णपणे शमलं होतं. माझ्या घरात पुन्हा एकदा प्रेमाचा, त्यागाचा आणि एका खऱ्या, पवित्र नात्याचा प्रकाश पसरला होता. देवाने मला जावयाच्या रूपाने स्वतःचाच मुलगा दिला होता, ज्याने मला केवळ नवीन आयुष्य दिलं नाही, तर नात्यांची एक नवी आणि सुंदर व्याख्या शिकवली होती.